केदारनाथ माडोशी संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय दिमागदार पद्धतीने फलंदाजी करून. आणि दुसऱ्या फेरीमधला आपण सामना पाहतो या मैदानावरती अष्टवी चंडीगड देवी आडोशी आणि अष्टविनायक तलदेव यांच्यामध्ये आपण सामना पाहतोय. ओएकामचा राजा चषक 2021 यांच्या विद्यमान आयोजनाने नटलेला तटलेला आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 55,000 रुपये व भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय. द्वितीय ट्रॉफी आपण पाहतोय आणि बक्षीस असेल 31,000 रुपये. तृतीय 15,000 रुपये आणि चतुर्थ 11,000 रुपये. आणि या 4 दिवस म्हणून या पंच म्हणून काम पाहणार आहेत या मैदानावरती आपण पाहणार आहे. गणेश बाविस्कर असतील, जयंत पाटील असतील, संजय सावंत आणि PTC यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह सामने पूर्ण जगभरामध्ये आपण पाहतोय. संदीप वास्कर फाउंडर असतील, किरण दलवी CEO आणि कैतन दलवीन टेक्निशियन, बाबू जगताप, तेजस नन्नावर कॅमेरामॅन यांच्या हस्ते आपण पाहतोय. DJ बाला यांच्या माध्यमातून आपण समृद्ध संगीत ऐकणार आहे 4 दिवस. हॅलो. तर आमचे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय मिलिंदजी रेवणे यांचा आज लग्नाचा वाढदिवस. तर नक्कीच हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर त्यांच्या माध्यमातून इथे एक चॉकलेटचं पॅकेट दिले गेले. तर त्यांनी नक्कीच आवर्जून उल्लेख केला आहे की इथे उपस्थित जी लहान मुलं आहेत त्या सर्व लहान मुलांनी इकडे यायचंय आणि चॉकलेट घेऊन जायचंय. सर्व लहान मुलांनी यायचं आणि चॉकलेट घेऊन जायचंय. मिलिंदजी रेवणे यांच्या माध्यमातून हे चॉकलेट इथे सर्व मुलांना दिलं जाईल. ओव्हर टू प्रवीण रेवणे. डिक्लेअर झोन मध्ये हा गेला आपण चेंडू पाहतोय. डिक्लेअर एका धावेने खातं खोलतोय. जर विचार केला चालू असल्या सामना शांतता राखायचे. नितीन जाधव पाहतोय. P1चं षटक हातवलतोय. पहिलं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि शांतता राखायचे. मी विनंती करतोय राम मोरे असेल स्टेजच्या खाली उतरायचे. आपण सामना पाहतोय मैदानावरती. पायाचे उंची जास्त लांबी कमी. झेल घेतोय का? पहिला झटका बसतोय चंडिका देवी आडोशी संघाला. पहिलाच मोठा मासा गळाला लागतोय प्रवीण जाधवच्या रूपाने. DJ
संदेश बाद होतोय. जर गोलंदाजीचं विश्लेषण पाहायचं म्हटलं तर पिवनचं षटक हाताळताना 5 चेंडू आणि 2 विकेट बाद केलेत आणि 9 धावा दिलेत. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षण दाखवतोय मैदानावरती. नवीन फलंदाज आगमन होतोय मैदानावरती, विचार करतोय नवीन फलंदाज गिरीश. मंदार आणि गिरीश ही जोडगोली आपण पाहतोय. नवीन जोडगोली असेल. प्रथमच स्ट्राईक घेतोय मंदार आणि गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा उंच फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय का आणि पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा तिसरा झटका बसतोय. एकाच क्षेत्रक्षणाने 3 झेल टिपलेत आणि 3 मोहरे बाद केले, 3 मासे गळाला लावलेत. बॅक टू पहिल्यांदा जातो या ठिकाणी मंदार. जाऊया डीजे मास्टर बाला यांच्याकडे. बदल्यामध्ये आपण पाहतोय धावा लागलेत धाव फलकावरती. त्या 9 धावा लागलेत. पिवनचं षटक कसं असतं ते अक्षरशः दाखवून दिलं आहे मैदानावरती. काय षटकांची खेळी केली आणि नक्कीच क्षेत्ररक्षणाची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्णपणे केली आपण पाहतोय या मैदानावरती. 3 मोहरे बाद झालेत आडोशी संघाचे. आता मात्र कोणाला तरी जिम्मेदारी मोठी घ्यावी लागेल. आपण पाहतोय 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. पिवनचं तर षटक संपलं. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत होतो गोलंदाज विवेकचा हा चेंडू आपण पाहतोय देवेंद्रसाठी. हा चेंडू बघा ॲक्रोस रन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला भेटतंय. एकच धाव पाहायला भेटते. एका धावाने जर विचार केला धावा लागले 10 फलकावरती. त्या 10 धावा लागले 10 फलकावरती. 10 का दम दाखवायला गेल्या मैदानावरती. चंडिका देवी आडोशी संघाला ज्या पद्धतीने अपेक्षा आपण ठेवली होती की नक्कीच मोठी धावसंख्या उभार करू शकतो या मैदानावरती, त्या पद्धतीने कुठेतरी अपयश दिसतंय या मैदानावरती. आणि नक्कीच गोलंदाजी आपण पाहायला भेटते. अष्टविनायक तलदेव संघाकडून चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षण पाहायला भेटते. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला भेटते. लेफ्ट हँड फलंदाज गिरीश पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईक घेतोय या मैदानावरती. क्षेत्ररक्षण सजवलं गिरीशसाठी आपण पाहतोय. विवेकने पहिलाच चेंडू फेकलाय. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर एकच धाव दिले यावेळेस. गिरीश सज्जा राईट मोड द विकेटचा मारा आपण पाहतोय. हा चेंडू जातोय काव कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षण तेवढा चालाक अचूक फेकी करतोय. नक्कीच एकच धाव देतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. ज्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा होते ते क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. आणि एकच धाव एका धावेने धावफलक खालता ठेवतोय. धावांचा जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती. त्या 11 धावा लागले धावफलकावरती. पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये बघा चेंडू जातोय. एक धाव तर काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच मानस असणार. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला भेटते. या 2 धावाने धावफलक खालता ठेवतोय. धावांचा जर विचार केला 13 धावा लागले धावफलकावरती. 3 विकेटच्या पतनानंतर जर विचार केला चंडिका देवी आडोशी संघाचा मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपले विकेट गमावून बसलेत. मी तर म्हणेन नक्कीच तुम्ही जर खालून खेळण्याचा एकेरी दुखेरी धावांवरती जर जोर देण्याचा प्रयत्न केला असता तर आपले विकेट गमावून नसतं बसलं. पण या ठिकाणी आता मात्र देर आहे पण दुरुस्त आहे. पण चांगलं कुठेतरी डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना दिसतं त्या मैदानावरती. पुन्हा एकदा बघा उंगलीच्या साहाय्याने अक्षरशः चेंडूला फिरवलाय आणि चेंडू जातोय आर पार घरंगलत सीमा रेषेच्या जवळ आणि सीमा रेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी हा चेंडू जातोय. धावांचा जर विचार केला तर धावा लागलेत धाव फलकावरती. त्या 17 धावा लागलेत धाव फलकावरती. ही जोडगोळी कुठेतरी खतरा होते का तलदेव संघाला हे पण पाहणे महत्वाचं ठरणार आहे. या मैदानी बघा तडम्यांच्या रिझनमध्ये हा चेंडू जातो. बॅटचे एज घेतले. चेंडू एक धाव तर काढले. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा मानस नक्कीच नसणार. आपली विकेट महत्वाची असेल हे पण महत्वाचं
ठरणार आहे. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला, दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला भेटते मैदानावरती. देवेंद्र आणि गिरीश या दोन फलंदाजांवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यांवरती आणि एक समाधानकारक धावसंख्या उभारायला लागेल या मैदानावरती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, तलदेव संघ हा खूप नावाजलेला संघ आपण पाहायला भेटतोय आणि चंडिका देवी आडोशी संघ हा सुद्धा एक नावाजलेला संघ पाहायला भेटतोय. यांच्यामध्ये आपण पाहतोय अटीतटीचा सामना. चंडिका देवी आडोशी संघ जर पाहायचा म्हटला, ह्या कोयना क्रिकेटमधला हा नवोदित संघ म्हणावे लागेल. ज्या पद्धतीने कोयना क्रिकेट जेव्हा चालू झालं त्यामध्ये आडोशी संघाचा नामोल्लेख नसायचा, पण आपण पाहिलं सतत या 3 वर्षानंतर आडोशी संघाचा नामोल्लेख घ्यायला लागले. ज्या पद्धतीने आडोशी संघ हा क्रिकेट दाखवतोय मैदानावरती, अक्षरशः चांगला क्रिकेट दाखवतोय, पण इथं मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा झटका बसतोय, चौथा झटका बसतोय आडोशी संघाला. आणि जाऊया डीजे मास्टर बालाच्या रूपाकडे. पाणी पाठवायचे. 2 षटकांच्या वाजवी खेळीनंतर जर विचार केला तर धावा लागलेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 धावा लागलेत धावफलकावरती. विनंती करतोय मैदानामध्ये पाणी घेऊन जायचे. तत्पूर्वी जाऊया समधुर संगीत ऐकूया डीजे मास्टर बालाच्या माध्यमातून. समोर संगीत आपण पाहतोय. नक्कीच सांगेन, उभ्या आयुष्यात एकच ध्यास असू द्या. उभ्या आयुष्यात एकच ध्यास असू द्या. हातात भगवा आणि काळजात शिववा. हातात भगवा आणि काळजात शिववा. कपाली केशरी गंध आम्हाना शिवरायांचा छंद. मुठभर मावलाना जिने घेऊन स्वराज्य घडवला. मुठभर मावलाना घेऊन जिने स्वराज्य घडवला असा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतोय आणि जातोय पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या मैदानावरती, क्रिकेटच्या कुंभ मेल्यावरती, क्रिकेटच्या अक्षरशः जत्रा, या जत्रेवरती आपण जातोय. आणि जर विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागलेत धावफलकावरती, त्या 18 धावा लागलेत धावफलकावरती. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला भेटते, चांगलं क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला भेटते या मैदानावरती. मी तर म्हणेन ही सुरुवात चांगली केली. ज्या प्रकारे प्रारंभ झालाय आजच्या दिवसामध्ये, ज्या प्रकारे प्रारंभ झाला, मिलिंद रेवणे कोयना क्रिकेट पिंपरी विभाग सचिव यांच्या आज लग्नाचा वाढदिवस, त्यांना सुद्धा होळीकॅम्पच्या राजा आयोजकाकडून, अकल्पेच्या ग्रामस्थांकडून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप म्हणावं लागेल आजचा दिवस हा चांगला पद्धतीने सुरुवात झालाय. आज चेंडू बघा, ब्लॉकर मधला चेंडू, पंचाकडे दाद मागितलाय, पंचांचं बोर्ड आकाशाच्या दिशेने, पुन्हा एकदा झटका बसतो. या ठिकाणी आपण पाहतोय चंडिका देवी आडोशी संघाला.
धन्यवाद डीजे मास्टर. ज्या पद्धतीने बघा नितीन जाधवने पहिली गोलंदाजी केली, पिवनचं षटक हाताळलं आणि पिवनच्या षटकामध्ये 3 झेल टिपल्या होत्या त्या संजय जाधवनं. तोच संजय जाधव गोलंदाजीसाठी आलाय आणि तिसरं षटक हाताळतोय आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती विकेट भेटवले. म्हणजे नक्कीच आपला दिवस आहे हे दाखवून देतो या मैदानावरती. बघा आमचे गुणलेखक कल्पेश साळुंके अचूक माहिती देतात आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट बाद करतोय आणि पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया आपण. डीजे मास्टर बालाकडे जाऊया. समधुर संगीत नाकमोका मला पाहायला भेटेल, पण नाकात दम आणल्यासारखं म्हणावे लागेल. 18 या धावसंख्येवरती लगातार 3 विकेट गेलेत आणि हॅट्रिकच्या उंबेट्यावरती येऊन टेपलाय तो गोलंदाज संजय जाधव. बघायचंय आजच्या दिवसामधले हॅट्रिक संपादित करतोय का हे पण पाहणे महत्वाचं ठरणार नाही. पुन्हा एकदा बघायचंय जेल टिपतोय का, टाळे वाजवायचंय आणि नक्कीच हातामध्ये आलेला लोण्याचा गोला हॅट्रिकच्या हुंबेट्यामध्ये नक्कीच होता. त्या स्वप्न मात्र पूर्णपणे अपुरं ठरलं. अक्षरशः संजय जाधव जे स्वप्न होतं आजच्या दिवसामध्ये जे हॅट्रिक होतं, अक्षरशः हॅट्रिक मात्र हातात झेल मात्र सोडले आणि जीवदान दिलं. या ठिकाणी एकच धाव काढली, एका धावाने धावफलक हालतात 2 धावा काढलेत. या 2 धावांचा विचार केला, धावा लागले धाव फलकावरती, त्या 20 धावा लागले धाव फलकावरती. बघा आजचा दिवस खरा म्हणाल तर संजय जाधवचा दिवस होता आजचा दिवस. कारण का काय झेल होता आणि झेल टिपाबायचं क्षेत्रक्षणामध्ये म्हणजे नक्कीच दुर्दैवी म्हणावे लागेल आणि सदैवी म्हणायला लागेल फलंदाजाचा. बघा बघा सापड मारले, आता मात्र झेल घेतोय का, पुन्हा एकदा झेल पुन्हा एकदा घेतोय आणि पुन्हा एकदा झटका बसतोय. 7वा हादरा बसतोय चंडिका देवी आडोशी संघाला. काय बघा गोलंदाजी करतोय, फक्त 2 धावा दिलेत आणि 3 विकेट बाद केलेत. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षण. हाच गोलंदाज ज्यानं पहिल्या षटकामध्ये 3 झेल टिपल्या होत्या तोच पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली करतोय. हॅट्रिकच्या उंबरवरती येऊन टेपला होता पण मात्र 4थ्या चेंडूवरती आपला विकेट घेतला न खसता. आता मात्र पुन्हा एकदा पाहायचं स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये चेंडू ठेवला, 1 धाव तर काढली, दुसरी धाव पण पूर्ण अचूक फेकी करतोय का पाहणे महत्वाचं. 2 धावा काढल्यात. या 2 धावांचा विचार केला धाव फलक पुन्हा एकदा हालता ठेवतोय. धावांचा जर विचार केला 22 धावा लागले धाव फलकावरती. 4थं षटक मार्ग असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवतोय, ज्या प्रकारे संघनायकाने त्याच्याकडे गोलंदाजीसाठी चेंडू दिला त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. संघनायकाचा पूर्णपणे विश्वास दाखवतोय की काय गोलंदाजी मी करतोय त्या पद्धतीची गोलंदाजी दाखवतोय. पुन्हा एकदा बघा थर्डमॅनच्या रिझन मध्ये जातोय, बॅटचा एज घेऊन जातोय, चेंडू वाहतोय डिक्लेअर झोन मध्ये, चेंडू पंचांचा इशारा येतोय, एकच धाव आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा जर विचार केला धावा लागलेत 7 गड्यांच्या मोबदल्यात 23 धाव लागलेत धाव फलकावरती. जाऊया डीजे मास्टर बाला यांच्याकडे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश. पाहायचंय 4थं षटक म्हटलं की हाणामारचं षटक म्हटलं जातं. हाणामारच्या षटकामध्ये मोठे फटके मारतात का पाहायचंय. पुन्हा एकदा बघा आपण बॅटचा एज घेऊन चेंडू जातो एक्स्ट्रोच्या पाठीमध्ये, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पण चेंडू फिरलेत, नो डाऊट वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. या वाईट चेंडूने आपण पाहतोय धावफलक हालता ठेवतोय. वाईट नाही सॉरी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. या डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय
धावांचा जर विचार केला 24 धावा लागले धावफलकावरती. शेवटचं षटक हाताळत आपण पाहतोय तो गोलंदाज आकाश. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहतोय तलदेव संघाकडून गोलंदाजी झाली, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटली. पण निराशक मी तर म्हणेन यावेळेस केले की चंडिका देवी आडोशी संघाच्या फलंदाजीने पुन्हा एकदा बघा अक्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल चेंडू पडण्याच्या अगोदरच फलंदाज बॅट फिरवून होतोय. नक्कीच चेंडूने बॅटचा संपर्क तुटतोय. ज्या पद्धतीने त्यांनी चेंडूची फेकी केली होती त्या पद्धतीने चेंडूला मात्र त्यानं समजून नाही घेतला आणि चेंडू येण्याच्या अगोदरच बॅट फिरून रिकामा होतोय फलंदाज. आपण पाहतोय 2 चेंडू फेकलेत, येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूमध्ये पाहायचे मोठी धावसंख्या उभारतोय का चंडिका देवी आडोशी संघ. पुन्हा एकदा बघा टपली देण्याचा प्रयत्न होता बाहेरचा आहे. आकोडा लाईनचा आपण चेंडू होता, एक्स्ट्राच्या पाठीमागं चेंडू जातोय. 1 धाव तर काढले. नक्कीच एका धावेवरतीच समाधान मानावे लागेल. ज्या पद्धतीने पाहायला भेटतंय क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतंय. आणि जर धावांचा जर विचार केला तर धावा लागले धावफलकावरती त्या 25 धावा लागलेत. 4थं षटक मार्गात असताना प्रेक्षकांनी नक्कीच विचार केला असेल, कारण का सायंकाळच्या वातावरणामध्ये प्रेक्षकांना काय पाहिजे बघा. हवा किती सुटली सायंकाळच्या वातावरणामध्ये प्रेक्षकांना षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिजे असते. ज्या पद्धतीने हवेचा वेग वाढतोय त्या पद्धतीने षटकारांची तुमचा वेग वाढला पाहिजे, बॅटचा एज तुम्ही खोलला पाहिजे, बॅटच्या रडारमध्ये मोठे फटके आले पाहिजे. पण इथं मात्र विकेट बाद होतोय का, पण इथं मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. 8वा हादरा बसतो या ठिकाणी आडोशी संघाला. नवीन फलंदाज आलाय, आयकॉन प्लेअर म्हणावे लागेल ज्याला, दीपक शिंदे. पिंपरी विभाग प्रीमियर लीगचे खजिनदार, कोयना क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, अशी दुहेरी भूमिका पार पाडणारे आणि जे आयकॉन खेळाडू त्यांचे या ठिकाणी उतरलेत. पायाचे मोठे फटके केले का, उंची जास्त, पुन्हा एकदा मोठा झटका बसतोय का, पुन्हा एकदा नक्कीच झेल तर मात्र जमिनीला दान केले आणि 2 धावा. दीपकला संधी भेटते का, इथं मात्र दीपक संधी घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र धाव बाद होतोय. नक्कीच स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता दीपक शिंदेच्या माध्यमातून की नक्कीच दीपकला धाव बाद होतोय. दीपकडून अपेक्षा होती काहीतरी मी मोठा फटका मारेन, पण नक्कीच अपयशाला न खचता नेक्स्ट मॅच मध्ये तू चांगली बॅटिंग करू शकतोस. ज्या पद्धतीने आपण पाहिलं या 2 धावेने धावसंख्या हालत ठेवलंय. धावांचा जर विचार केला 28 धावा लागलेत धावफलकावरती. नो विकेट ऑफ लॉस आपण पाहतोय. ऑल आउट होतोय का मोठा फटका मारतोय का हे पण पाहणे. बघा टपली दिली आपण पाहतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू गेला. 1 धाव जर काढले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच 2 धावा पूर्ण. या 2 धावेने जर विचार केला 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागले धावफलकावरती 30 धावा लागले धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते 31 धावांची आवश्यकता असतील. येणारे 4 षटक आणि कोण जिंकतय, कोण हारतय, कोण घरी जातंय हे पण पाहणे महत्वाचे असतील. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर बाला यांच्याकडे.
24 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. काय घडतंय, काय बिघडतंय, कोण घरी जातंय, कोण इथं राहतंय, हे पाहणे महत्वाचं ठरवणं आहे. आणि हे तुम्हा सर्वांना ऐकण्यासाठी बोलतोय माझे सहकारी मित्र विनोद जाधव. राम मोरे, काय घडतंय, काय बिघडतंय, येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. जाऊया राम मोरे यांच्याकडे. तोपर्यंत जाऊया समधुर संगीत डीजे मास्टर बाला यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद डीजे. तर नक्कीच मित्रांनो, तर मित्रांनो आपण पाहतोय अकल्पे ओवेकॅमचा राजा चषक 2021 या आयोजनासाठी आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आपल्याशी जुळले गेलेत. तर त्याचप्रमाणे कोहिना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य गोविंदजी जाधव यांच्या सुद्धा शुभेच्छा आपल्या इथे लाभलेत या आयोजनासाठी. तर त्याचप्रमाणे मालदीव विभागातील समालोचक सन्मान्य उमेश सावंत यांच्या सुद्धा शुभेच्छा आपल्याला लाभलेत या आयोजनासाठी. तर मान्यवरांचा सुद्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो मी. तर चलो मित्रांनो, जाऊया या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये, क्रिकेटच्या रणांगणामध्ये, क्रिकेटच्या या रणकंदनामध्ये, क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या या मैदानामध्ये, क्रिकेटच्या या पटलावरती. आणि चला जाऊया अवेकॅम गावच्या या संसा क्रीडा नगरीमध्ये. तर चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला विचार केला तर आपला पाहायला मिळतोय चंडिका देवी आडुशी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अष्टविनायक तळदेव हा संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं चंडिका देवी आडुशी या संघाने 30 धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्या. 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलं अष्टविनायक तळदेव या संघासमोर. तर 31 धावा मात्र कशा प्रकारे उभारल्या जातील, हे टार्गेट मात्र कशा प्रकारे चेस केलं जाईल, ते येणाऱ्या सत्रामध्ये आपण नक्कीच माहिती करून घेऊया. पहिला गोलंदाज इथे आपण पाहतोय, गोलंदाज आपण पाहतोय संदेशच्या खांद्यावर ही P1च्या षटकाची धुरा दिली जाते. तर नक्कीच आणि स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय संजय, नॉन स्ट्राईक आकाश. सो गाइस, हियर वी गो फॉर द फर्स्ट बॉल अँड वी आर वेटिंग. व्हॉट इज द फर्स्ट बॉल, व्हॉट इज द रिएक्शन ऑन दिस फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवर काय रिएक्शन दिली जाईल आणि पहिला चेंडू इथे मात्र फेकला जातोय. यस, अंपायर्स कॉल आपण पाहतोय. वाईट स्वरूपाचा अवंत स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू अवंत स्वरूपाच्या धाब्याने इथे मात्र आपण पाहतोय अष्टविनायक तळदेव हा संघ आपलं खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर कायसा आहे की काय या संदेशवरती असं जाणवतं पहिल्या चेंडू मागे. आणि ते मात्र यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू फेकला गेला होता. इन्साइडच घेतली गेली. शॉर्ट फाइंडिंगला तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव इथे घेतली जाते. विचार केला तर 24 चेंडूचा खेळ आपला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये 24 चेंडूमध्ये धावा उभारायच्या आहेत 31 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये एका दुहेरी धाव आणि केवळ एका षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक आपल्या कल्पेश नक्कीच पाहायला गेलं तर अष्टविनायक तळदेव या संघाला गरज असेल. आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल पाहायला मिळते. कारण कुठल्याही प्रकारचा आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा पंचांचा निर्णय. अवंत स्वरूपाचा लेग स्टंप सोडून गेलेला चेंडू आपण पाहतोय एकदम एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. कल्पेश, ज्या प्रकारे मी नेहमी वर्णन करतो की जेव्हा जेव्हा अवंत स्वरूपाचा चेंडू फेकला जातो तेव्हा तेव्हा गोलंदाजाच्या छातीमध्ये हलकीशी धडकी जाणवते, कारण तो चेंडू पुन्हा त्याला फेकावा लागतो. त्याचप्रमाणे एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये सुद्धा धाव फलकावर गणली जाते. आणि ते आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. तिथे मात्र चेंडू गॅदर केला गेला स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून, संदेशच्या माध्यमातून. आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकण्यामध्ये मात्र यश आलं. डॉट स्वरूपाचा चेंडू फेकला गेला आणि आपण पाहतो या डॉट चेंडूने मात्र संदेशने दाखवून दिले की प्रेशर कायसा ज्यावेळेस मात्र पुश केला जातोय अष्टविनायक तळदेव या संघावरती.
अष्टविनायक तळदेव संघाला हात खोलण्यासाठी मजबूर केलं जात आहे. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू फेकला गेला, बॅकफुटला जाऊन चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला फेकला गेलाय. एक धाव घेतली गेली, वन बाउंड चेंडू केला गेला, मात्र चेंडूची उचल फेक होईपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. अष्टविनायक तळदेव या संघाला धावांचा विचार केला तर 4 धावा आपला या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच मित्रांनो, ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता अकल्पे उळकेमचा राजा क्रिकेट क्लब आयोजित उळकेमचा राजा संघ आपण चषक पाहतोय 2021. यावेळेस पुन्हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू लँड केला जातोय. 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये चेंडू लँड झाला आणि तिथे मात्र धावा घेतल्या गेल्या. 2 धावा आपण पाहतोय. या 2 धावांनी 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्या प्रकारे उल्लेख केला होता की जगभरामध्ये PTC लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून हे आयोजन लाईव्ह टेलिकास्टिंग केले जात आहे. तर आपण ऑपरेटर आपण पाहतोय आमच्याबरोबर केतन मडवी आपण पाहतोय. तर कॅमेरा ऑपरेटर आपण पाहतोय कॅमेरामन बाबू आणि तेजस हे आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्या माध्यमातून स्वीकारली गेली आणि सकाळच्या 17 पासून नक्कीच ज्या प्रकारे आम्हाला कॉल आलेत की अप्रतिम लाईव्ह टेलिकास्टिंग केलं जाते, जबरदस्त क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. एक आयोजनात 4 चांद लगावले गेला आणि इथे मात्र चेंडू लॉफ केला गेला. टायमिंग मी चेंडू उंच क्षेत्राच्या झेल खाली आणि तिथे मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल आपण पाहतोय जमिनीला दान केला जातोय, चूक केली जाते आपण पाहतोय. क्षेत्रशः जर पाहिलं तर नक्कीच निराश हातास पाहायला मिळतोय. काहीसा प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाची बाजू. दीपक आपण पाहतोय नक्कीच दीपक वरती पूर्ण जबाबदारी असते या संघाची. कारण जेव्हा जेव्हा संघ चांगल्या स्थितीमध्ये होतो दीपकच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. मात्र जेव्हा जेव्हा संघ दडपणामध्ये प्रेशरमध्ये जातो तेव्हा दीपक मात्र प्रेशरमध्ये पाहायला मिळतो. पूर्णपणे क्षेत्राची जबाबदारी त्याच्या माध्यमातून स्वीकारली जाते. तीच जबाबदारी यावेळेस स्वीकारतो आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतो यश पंचांचा निर्णय, भीमर चेंडू फेकला गेलाय. नो चेंडू 1+1 अशा प्रकारे 2 धावा इथे नक्कीच गणल्या जातील. तर पंच बॅट कट आहे का? यस, बॅट कट आपण पाहतोय. बॅट कट आहे. त्यापैकी 2 धावा 1+1 आणि या पुढचा चेंडू नक्कीच उमेश सावंत ज्या प्रकारे वर्णन करतात, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तर फ्री हिटचा चेंडू असेल तर फ्री हिटचा चेंडूचा मात्र कशा प्रकारे सामना केला जाईल. इथे मात्र ब्लॉकरचा चेंडू फेकला गेला. पायामध्ये आपण पाहतोय अपील मागितली गेली, दाद मागितली गेली आणि यस पंच आपण पाहतोय लेग बायचा इशारा येतो इथे. तर पहिलं षटक इथे समाप्त केलं जात आहे संदेशच्या माध्यमातून. तर धावांचा विचार केला तर 11 धावा या षटकाचा विचार केला तर 2 वाईड 1 नो असे 3 चेंडू अवंत स्वरूपाचे फेकले गेले. म्हणजे 9 चेंडूचे षटक आपण पाहिलं संदेशच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 11 धावा बिनगडी बाद. धन्यवाद डीजे. तर नक्कीच अनारी या सिनेमामधलं आपण हे सॉन्ग ऐकलं. करिश्मा कपूर स्टारिंग साऊथचे सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळाले. एक वेगळी अनोखी स्टोरी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. एक राजकुमारीची स्टोरी, अनेक घर काम करणारा त्यांच्या घरातला नोकर, अशा प्रकारे एक वेगळी स्टोरी घेऊन हा सिनेमा आपल्यासाठी भेटीसाठी आला आणि एक ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. आणि त्या सिनेमातलं एक अप्रतिम सॉन्ग आपल्या डीजे मॅनच्या माध्यमातून इथे वाजवलं गेलं. नक्कीच धन्यवाद, कौतुक असेल डीजे मॅनचं. इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट चेंडू ऑफ करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने संधी निर्माण झाली होती झील घेण्याची आणि ती मात्र संधी मातीमूल केली गेली, जीवनदान दिलं गेलं. यशरक्षक आपण पाहतोय गोलंदाज काहीसा नाराज, कारण हा जर झेल घेतला गेला असता तर मात्र चंडिका देवी आडुशी हा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकला असता. मात्र झेल ड्रॉप केला गेला, नक्कीच तबादला केला गेला ते यष्टीरक्षकाचा आणि ती जागा मात्र स्वीकारली जाते दीपक शिंदे यांच्या माध्यमातून. कप्तान असावा तर असे दाखवले जाते. इथे मात्र चेंडू ऑफ केला गेला आहे डीप मिड विकेटला. तिथे मात्र यावेळेस कुठल्याही प्रकारची चूक केली जात नाहीये, तंबू मध्ये परतावं लागेल. संदेश आपण पाहतोय फलंदाज यावेळेस मात्र बॅक टू दी पवेलियन.
धन्यवाद विजय. तर नक्कीच पिंकी आपण हे सॉन्ग ऐकलं. बरेचसे सॉन्ग आपण पाहिलं. जिलेबी बाई असेल, पिंकी असेल, त्याचबरोबर असे बरेचसे सॉन्ग या नावाने प्रसिद्ध झाले. ज्यावेळेस आपण पाहतोय धावफलकावर धावांचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवंत स्वरूपाचा पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय. पंच आपला इशारा करताय तिथे की अवंत स्वरूपाचा चेंडू फेकला गेलाय. धाव एक्स्ट्रा स्वरूपात नक्कीच गणली जाईल. त्याचप्रमाणे हा चेंडू पुनश्च फेकायला लागेल गोलंदाजाला. तर विचार केला धावफलकावर आपण या एक्स्ट्रा धावेने 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. लक्ष 31 धावांचं लक्ष चेस करत असताना 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. टायमिंग मिस झालंय, चेंडू उंच गेलाय आणि 2 क्षेत्र जे झेल खाली येतात. यावेळेस पुन्हा एकदा झेल जमिनीला ड्रॉप केला जातोय. ज्या क्षेत्राने या आधीच्या चेंडूवर झेल घेतला होता त्याच क्षेत्राच्या माध्यमातून मात्र यावेळेस झेल ड्रॉप केला जातोय. जीवनदान दिले जात आहे वारंवार अष्टविनायक तळदेव या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला. यस, दीपक शिंदेकडे आपण पहा. ऍक्टिव्हिटी आपण विचार केला तर दीपक शिंदे नक्कीच प्रेशरमध्ये निराश पाहायला मिळत आहेत. कारण बऱ्याच अपेक्षा असतात. कारण छत्तीसगडचे आडूच्या संघाचा उल्लेख केला तर दीपक शिंदेचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. या संघाचे सर्व म्हणून त्यांना उल्लेखलं जातं. इथे मात्र दीपक शिंदेकडे चेंडू आपण पाहतोय. यस, अग्रेसिव्ह क्रिकेट दाखवलं जातोय. इथे मात्र डायरेक्ट टर्नचा नक्कीच त्याने मानस धाडस दाखवलं होतं. मात्र फलंदाजाने पाहिलं दीपक शिंदेच्या हातामध्ये चेंडू गेलाय म्हणजे दुसरी धाव केली तर मात्र आपलं विकेट जाऊ शकतो ही त्यांना जाणीव होती. एखाद्या वेळेस समाधान मानावं लागलं. या एखाद्या वेळेस आपण पाहतोय यावेळेस 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळलं जाते गोलंदाज मंदारच्या माध्यमातून. मंदारचा आतापर्यंत विचार केला तर नक्कीच अप्रतिम षटक त्याच्या माध्यमातून फेकलं गेले. कारण इथे पुन्हा एक जी घेतली जाते. शॉट इथं आपण पाहतोय यष्टीच्या माध्यमातून झील घेतला जातोय आणि बसलेला दुसरा हादरा आपण पाहतोय तो म्हणजे अष्टविनायक तळदेव या संघाला. तर विचार केला जर कल्पेश आपण पाहिलं या मंदारच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 झेल घेतल्या गेल्या आणि 2 झेल ड्रॉप सुद्धा केल्या गेल्या. म्हणजे जर त्या झेल जर पकडल्या गेल्या असेल तर मी म्हणेन जवळजवळ मेडनच्या दिशेने हे षटक फेकलं गेलं असतं. केवळ अवंत स्वरूपाची धाव गणली गेली असती. आणि इथे पुन्हा एकदा चेंडू लॉफ केला गेला आहे. यावेळेस मात्र चेंडू ज्या प्रकारे उंची गाठले त्या प्रकारे लांबी गाठता येईल का तर हो इथं उत्तर आले. चेंडूची लांबी सुद्धा गाठती आले आणि चेंडू फेकून दिला गेलाय 6 धावांसाठी. तर दुसरं षटक इथे समाप्त केलं जाते. 2 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर आपण जर मित्र नजर टाकली तर 22 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच उर्वरित चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल नक्कीच आपण त्याचा उल्लेख करूया. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय 9 धावांची यावेळेस मात्र गरज असेल. 12 चेंडू 9 धावा. इथून मात्र मी म्हणेन आपण अष्टविनायक तळदेव हा संघ मात्र विजयाच्या समीपे येऊन ठेपलाय. मात्र इथून कष्ट करावे लागतील ते म्हणजे चंडिका देवी आडुशी या संघाला इथून एफर्ट्स घ्यावे लागतील, मेहनत करावी लागेल जर संघाला कमबॅक करायचं असेल तर. धावांचा विचार केला तर आपण धावा पाहतोय. यावेळेस धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा घेतल्या गेल्या. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता उर्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज असेल. 11 चेंडू 7 धावा. इथून मात्र गोलंदाजांना विकेट घेण्यापेक्षा डॉट चेंडूवर जास्त भर द्यावा लागेल आणि ते महत्त्वाचं असेल. आणि इथून जर विचार केला तर अष्टविनायक तळदेव संघाला एकेरी दुहेरी धावेवर केवळ भर द्यावा लागेल. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू लॉफ केला गेला आपण पाहतोय. शॉर्ट टर्नमधला चेंडू फेकला जातोय. शॉर्ट फाइंडिंगला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय एका धावेसाठी.
तर ज्या प्रकारे आपण वर्णन केलं होतं एकेरी आणि दुहेरी धावेवर भर दिला जातोय या एका धावेने आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र 10 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी मात्र केवळ 6 धावेची गरज असेल. 10 चेंडू 6 धावा. इथून मात्र इथून आलेला एखादा मोठा षटकार अष्टविनायक तळदेव संघाला इथून मात्र विजयाची दारं उघडी करून देऊ शकतो. इथून गॅप मधून चेंडू फेकून दिला जातोय. आपण पाहतोय पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून चेंडू फेकला गेलाय. 2 धावा तर घेतल्या गेल्या. तो तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातील. तर होय इथे 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ, चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन आपल्या या दोन फलंदाजांच्या दरम्यान पाहायला मिळते. गुड रन बिटवीन द विकेट्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हॅलो तर आपण पाहतोय 3 धावा इथे घेतल्या गेल्या. म्हणजे आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. 9 चेंडू 3 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय. एक पिंक कलरची कॅप त्याच्या डोक्यावर आपण पाहतोय गोविंद. इथे मात्र फुटवर्कचा वापर केला गेला होता. मात्र पंचांचा निर्णय आपण पाहतोय अवंत स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय. आता मात्र विजयासाठी केवळ 2 धावेची गरज असेल अष्टविनायक तळदेव संघाला. नक्कीच दीपक शिंदे आपण विचार केला तर खूप क्लोज फील्ड करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जोर आहे की एकेरी दुहेरी धावेतून रोखण्यात मध्ये जास्त भर दिला जातोय. तो म्हणजे चंडिका देवी आडुशी या संघाच्या माध्यमातून. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू फेकलाय. 1 धाव तर घेतली गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तर एका धावे आपण पाहतोय समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र विजयासाठी केवळ 1 धावेची गरज असेल. तर 8 चेंडू आणि 1 धावेची गरज. जवळ पूर्णपणे आपल्याला पाहतोय एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो. एखादी सामना जिंकला जातोय की काय अष्टविनायक तळदेव या संघाच्या माध्यमातून एकतर्फी सामना आपण पाहतोय. पूर्णपणे या सामन्याची हवा निघून गेली की काय चंडिका देवी आडुशी या संघाने मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे आपली नांगी टाकून दिली की काय अशी परिस्थिती. यावेळेस विजय चौकार खेचला जाईल का कारण मात्र आउटफील्ड आपण विचार केला तर मात्र तेवढी फास्ट नाहीये. मात्र 1 धाव घेतली जाते आणि एका धावेने आपण पाहतोय अष्टविनायक तळदेव हा संघ इथे विजयी झालाय. तर आपण पाहतोय अष्टविनायक तळदेव संघ इथे मात्र विजय झालाय. तर आजच्या दिवसातला फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अष्टविनायक तळदेव विपक्ष